म्हैसाळ बैरेज आपत्ती व्यवस्थापन निधीतून दिला जाणारा मोबदला मान्य नाही, काम बंद आंदोलन सुरू। आज म्हैसाळ बॅरेज या साईटवर बाधित शेतकऱ्यांची बैठक झाली। त्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनमधून दिला जाणारा मोबदला अजिबात मान्य केला जाणार नाही। जोपर्यंत वाहून गेलेल्या जमिनीचा बाजारभावाप्रमाणे मोबदला आणि भूसंपादन होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहणार असा निर्धार यावेळेस व्यक्त करण्यात आला। म्हैसाळ कनवाड बॅरेजच्या कामांमध्ये जमीन वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना 8 महिने उलटून गेले तरीसुद्धा मोबदला दिला नाही आणि यामध्ये सर्वस्वी ठेकेदाराची चूक असताना तालुक्याचे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ठेकेदाराला पाठीशी घालत आहेत। आज रोजी कोणत्या पद्धतीचे भूसंपादन झालेलं नसताना सुद्धा कनवाड हद्दीमध्ये बेकायदेशीररित्या काम सुरू करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे, पण तो शेतकऱ्याने हाणून पाडलेला आहे। उद्यापासून शेतकरी कामाच्या ठिकाणी मंडप मारून काम बंद आंदोलनासाठी बसणार आहेत। त्यामुळे जोपर्यंत वाहून गेलेल्या जमिनीचा मोबदला बाजारभावाप्रमाणे मिळत नाही, तसेच बॅरेजच्या पोच रस्ता आणि भरावासाठी भूसंपादित होणाऱ्या जमिनीचे भूसंपादन होऊन शेतकऱ्यांना जोपर्यंत मोबदला मिळत नाही तोपर्यंत धरणाचे काम बंद आंदोलन सुरूच राहणार। यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, कार्याध्यक्ष राकेश जगदाळे, मोहम्मद इनामदार तसेच शेतकरी उपस्थित होते। म्हैसाळ दरम्यानचं जे बॅरेजचं काम चालू आहे त्या बॅरेजच्या ठेकेदाराच्या चुकीमुळे या ठिकाणी जमीन वाहून गेली होती। 8 महिने आपण त्याचा पाठपुरावा करत आहे, पण शासनाकडून आज 8 महिने झालं तर त्या प्रस्तावाकडे डुंकूनही बघायला वेळ नाही त्यांना। आणि या ठिकाणी बेकायदेशीररित्या भूसंपादनसुद्धा या ठिकाणी झालेलं नाही। या शेतकऱ्यांचं पोच रस्ता असून ते भरावासाठी या ठिकाणी भूसंपादनसुद्धा न करता आज बेकायदेशीररित्या इथं काम चालू आहे आणि शेतकऱ्यांना कुठलाही मोबदला ठरवलेला नाही, मोबदला मिळालेला नाही। असं असताना काम चालू करायचा प्रयत्न आम्ही गेले 8 दिवस हाणून पडलेला आहे, पण या ठिकाणी शासनानं काहीतरी एकरी 1.25 लाख रुपये द्यायचा असा काहीतरी घाट घातलेला आहे, परंतु या शेतकऱ्याला कुणालाही ते मान्य नाही। आमची स्वतःची जमीन त्या ठिकाणी गेलेला आहे आणि त्या जमिनीचा मोबदला पूर्णपणे आज बाजारभावाप्रमाणे जो आहे तो मिळाला पाहिजे, यासाठी हे आंदोलन चालू आहे आणि आंदोलन अजूनही तीव्र करणार। आणि या ठिकाणी जे काम चालू आहे ते आज पूर्णपणे बंद केलेलं आहे। तरी येत्या काळामध्ये सगळ्या शेतकऱ्यांनी बाजूचं जे भूसंपादन आहे शेतकऱ्यांसुद्धा यात इन्व्हॉल्व झालं पाहिजे। मागच्या बाजूला या ठिकाणी या बॅरेजच्या बंधाऱ्याच्या पाण्यामुळे बाधित होऊन जे शेतकरी अर्जुनवाड असू दे, चिंचवाड, कुटवाड या गावातील शेतकरीसुद्धा या आंदोलनामध्ये उतरले पाहिजेत आणि हे आंदोलन तीव्र करून या ठिकाणी सगळ्या शेतकऱ्यांची ज्यांची जमीन या ठिकाणी बाधित होणार आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांना जोपर्यंत मोबदला मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली।